नमस्कार विद्यार्थी मित्र हो. या अगोदरच्या तासांमध्ये आपण पतपुरवठा सहकारी संस्था ज्या आहेत तर त्या संस्थांसंदर्भात थोडक्यात माहिती पाहिलेली आहे की पतपुरवठा करणारे जे काही सहकारी संस्था आहेत तर त्या सहकारी संस्थांची रचना ही त्रिस्तरीय झालेली आहे. तर ते 3 स्तर कोणते आहेत तेही आपण पाहिलेले आहेत की प्राथमिक स्तर किंवा गाव पातळीवरील स्तर, जिल्हा स्तर आणि राज्यस्तर. तर प्राथमिक स्तरावर प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्था स्थापन झालेले असतात. शेतकरी, शेतमजूर, कारागीर, लघु कुटीर उद्योजक, व्यावसायिक, तर हे जे काही लोक आहेत तर हे लोक संघटित होऊन काय करत असतात तर या जे काही प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्था आहेत तर त्या संस्था स्थापन करत असतात. आणि या पतपुरवठा करणारे जे काही सहकारी संस्था आहेत, प्राथमिक पतपुरवठा करणारे सहकारी संस्था, तर या संस्थांचे जे काही सभासद आहेत तर या सभासदांमध्ये शेतकऱ्यांची जी काही संख्या आहे तर ती संख्या प्रचंड असते, जास्त असते. मग असे शेतकरी आणि इतर जे काही घटक आहेत तर ते घटक संघटित होऊन किंवा एकत्र येऊन काय करत असतात तर या पतपुरवठा करणारे जे काही सहकारी संस्था आहेत तर त्या संस्था स्थापन करत असतात. आणि मग या सर्व प्राथमिक सहकारी संस्था एकत्र येऊन आपण पाहिलं की जिल्हा स्तरावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका स्थापन करत असतात. आणि मग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका संघटित होऊन राज्यस्तरावर काय करत असतात तर राज्य सहकारी बँक किंवा शिखर बँक स्थापन करत असतात. तर अशा पद्धतीनं प्राथमिक स्तरावर प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्था, जिल्हा स्तरावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि राज्य स्तरावर राज्य सहकारी बँक तर स्थापन झालेली असते. तर याप्रमाणे या पतपुरवठा करणारे जे काही संस्था आहेत तर त्या संस्थांची जी काही रचना आहे तर ही रचना ही त्रिस्तरीय झालेली असते. मग या जे काही पतपुरवठा करणाऱ्या संस्था आहेत तर या संस्था काय करत असतात म्हणजे काही संस्था प्रत्यक्ष शेतकऱ्यांना कर्जपुरवठा किंवा अर्थसहाय्य उपलब्ध करून देत असतात, काही अप्रत्यक्षरित्या उपलब्ध करून देत असतात. म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या सहकारी संस्थांकडून शेतकऱ्यांना काय होत असतं, अर्थसहाय्य होत असतं, शेतकऱ्यांना मदत होत असते. आणि त्यामुळे शेती क्षेत्राचा जो काही विकास आहे तर तो विकास घडून येण्यासाठी त्याची मदत होत असते किंवा फायदा होत असतो. आणि त्यासाठी या पतपुरवठा करणारे जे काही सहकारी संस्था आहेत तर त्या संस्था महत्त्वाच्या असतात, उपयुक्त असतात. मग या जे काही संस्था आहेत तर या संस्थांचं कार्यक्षेत्र आपण पाहिलं की एका खेड्यापुरतं असतं, एका गावापुरतं असतं किंवा एका गावगटापुरतं असतं, एका तालुक्यापुरतं असतं, एका जिल्ह्यापुरतं असतं, एका विभागापुरतं, एका राज्यापुरतं, अशा विविध स्तरावर या जे काही पतपुरवठा करणारे जे काही संस्था आहेत तर त्या संस्थांचं कार्यक्षेत्र असतं. राज्य सहकारी बँकेचं कार्यक्षेत्र आपण पाहिलं की संपूर्ण राज्यभर असतं. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं कार्यक्षेत्र एका जिल्ह्यापुरतं मर्यादित असतं. तर प्राथमिक सहकारी संस्थांचं कार्यक्षेत्र मात्र एका गावापुरतं किंवा एका खेड्यापुरतं किंवा एका गावगटापुरतं मर्यादित असतं. मग या जे काही प्राथमिक पतपुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था आहेत तर या सहकारी संस्था काय करत असतात, मग आपले जे काही सभासद शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांना शेती क्षेत्राचा जो काही विकास आहे तर तो विकास घडून आणण्यासाठी कर्जपुरवठा माफक व्याजदरानं कर्जपुरवठा किंवा अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य पार पडत असतात. तर अशा प्रकारची जी काही माहिती आहे तर ती माहिती या अगोदरच्या तासांमध्ये आपण पाहिलेली आहे. तर यानंतर या जे काही प्राथमिक पतपुरवठा करणारे संस्था आहेत तर त्या सहकारी संस्थांच्या सहकार तज्ज्ञानं ज्या काही व्याख्या केलेल्या आहेत तर त्या व्याख्यांसंदर्भात प्रथमतः आपल्याला माहिती पाहिजे की शेती व्यवसायाचा जो काही विकास आहे तर तो विकास घडून आणण्यासाठी माफक व्याजदरानं कर्जपुरवठा किंवा अर्थसहाय्य उपलब्ध करून देणारी संस्था म्हणजेच प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्था होय. शेती क्षेत्राचा किंवा शेती व्यवसायाचा विकास घडून आणण्यासाठी शेतकऱ्यांना माफक व्याजदरानं कर्जपुरवठा किंवा अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचं कार्य जी संस्था पार पडत असते त्या संस्थेला प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्था असं म्हटलं जातं. काय व्याख्या केलेली आहे तर शेती क्षेत्राचा जो काही विकास आहे किंवा शेती व्यवसायाचा जो काही विकास आहे तर तो विकास घडून आणण्यासाठी शेतकऱ्यांना माफक व्याजदरानं कर्ज पुरवठा किंवा अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचं कार्य जी संस्था पार पडत असते त्या संस्थेला प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्था असं म्हटलं जातं. त्यानंतर या जे काही पतपुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था आहेत किंवा सहकारी संस्थांचा आपण पाहिलेलं की मुख्य उद्देश काय असतो तर आपले जे काही सभासद आहेत तर त्या सभासदांची सेवा करणं हा सहकारी संस्थांचा मुख्य उद्देश असतो. त्याचप्रमाणे या जे काही पतपुरवठा करणारे सहकारी संस्था आहेत तर या संस्था सुद्धा आपली जी काही सभासद आहेत तर त्या सभासदांची सेवा करण्यासाठी स्थापन झालेले असतात, अस्तित्वात आलेले असतात.
मग सभासदांची सेवा करण्यासाठी या संस्था काय करत असतात, तर सभासदांना किंवा शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा किंवा अर्थसहाय्य उपलब्ध करून देत असतात. तेही कसं माफक व्याजदरानं उपलब्ध करून देत असतात. इतरही वेगळ्या प्रकारचे जे काही बँकिंग सुविधा आहेत तर त्या सुविधा त्यांना उपलब्ध करून देत असतात. ज्यावेळेस कर्ज पुरवठा उपलब्ध करून देत असतात तर त्यावेळेस या पतपुरवठा करणाऱ्या जे काही संस्था आहेत तर त्या संस्था व्यापारी बँकाप्रमाणे किंवा राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणे त्या सभासदाकडे किंवा शेतकऱ्याकडे कर्ज घेताना कर्ज घेण्यासाठी तारण किती आहे किंवा काय आहे तर याला या पतपुरवठा करणारे जे काही संस्था आहेत तर त्या संस्था जास्त महत्त्व देत नाहीत. तर महत्त्व कशाला देत असतात, तर कर्ज घेण्यापाठीमागील जे काही कारण आहे तर त्या कारणाला जास्त महत्त्व देत असतात. आपल्या सभासदाकडे जे काही तारण उपलब्ध असाल तर ते तारण या पतपुरवठा करणारी संस्था स्वीकारत असतात आणि त्यांना कर्ज पुरवठा किंवा अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य पार पाडत असतात. म्हणून यावरून दुसरी या पतपुरवठा करणाऱ्या जे काही संस्था आहेत तर त्या संस्थांची व्याख्या सहकार तज्ञानं अशी केलेली आहे की आपले जे काही सभासद आहेत तर त्या सभासदाकडे उपलब्ध असणारं जे काही तारण आहे तर ते तारण स्वीकारून सभासदाकडे उपलब्ध असणारं जे काही तारण आहे तर ते तारण स्वीकारून सभासदांना या संस्था काय करत असतात, कर्ज पुरवठा उपलब्ध करून देत असतात, अर्थसहाय्य उपलब्ध करून देत असतात. म्हणजे आपल्या सभासदांची जी काही आर्थिक गरज आहे किंवा शेतकऱ्यांना आपला जो काही शेती व्यवसाय आहे तर त्या शेती व्यवसायामध्ये खर्च करण्यासाठी जे काही भांडवल आवश्यक असतं तर ते भांडवल उपलब्ध व्हावं म्हणून या जे काही पतपुरवठा करणारे संस्था आहेत तर त्या संस्था काय करत असतात, तर आपल्या सभासद शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा किंवा अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य पार पाडत असतात. म्हणून व्याख्या अशी केलेली आहे की सभासदाकडे उपलब्ध असणारी जी काही संपत्ती आहे किंवा त्याची आर्थिक स्थिती आहे तर याचा कुठल्याही प्रकारचा आधार न घेता सभासदाकडे उपलब्ध असणारी संपत्ती किंवा आर्थिक स्थिती याचा आधार न घेता जे काही तारण त्याच्याकडे उपलब्ध असेल तर त्या तारणाच्या आधारे सभासदाशी किंवा त्या व्यक्तीशी बँकिंग व्यवहार करण्याचं कार्य जी संस्था पार पाडत असते तर त्या संस्थेला प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्था असं म्हटलं जातं. म्हणजे संपत्तीचा किंवा आर्थिक स्थितीचा आधार न घेता आपल्या सभासदाकडे जे काही तारण उपलब्ध असेल तर ते तारण स्वीकारून त्याच्याशी बँकिंग व्यवहार करण्याचं कार्य जी संस्था पार पाडत असते त्या संस्थेला प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्था असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीनं जी काही दुसरी व्याख्या आहे तर ती व्याख्या या पतपुरवठा करणाऱ्या जे काही संस्था आहेत तर त्या संस्थांची सहकार तज्ञानं केलेली आहे. त्यानंतर तिसरी व्याख्या या पतपुरवठा करणारी जे काही संस्था आहे तर त्या संस्था कुठल्या प्रकारची भूमिका वठवित असते, कुठल्या प्रकारचं कार्य पार पडत असते तर ते सर्व कार्य लक्षात घेऊन तिसरी व्याख्या सहकार तज्ञानं अशी केलेली आहे की आपल्या सभासदांच्या शेती व्यवसायाचा विकास किंवा शेतकऱ्यांच्या शेती क्षेत्राचा किंवा शेती व्यवसायाचा विकास घडवून आणण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनामध्ये वाढ घडवून आणण्यासाठी शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी किंवा उंचावण्यासाठी शेतकऱ्यांना किंवा सभासदांना अल्प व मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी सभासदांना जीवनावश्यक वस्तू पुरविण्यासाठी सभासदांना शेतीआवश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी व शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला जो काही शेतमाल आहे तर त्या शेतमालाची खरेदी विक्री करण्यासाठी अनेक लोकांनी संघटित होऊन स्थापन केलेली जी काही संस्था आहे तर त्या संस्थेला प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्था असं म्हटलं जातं. काय व्याख्या केलेली आहे, तर शेतकऱ्यांच्या शेती व्यवसायाचा विकास घडवून आणण्यासाठी किंवा शेती क्षेत्राचा विकास घडवून आणण्यासाठी शेती उत्पादनामध्ये वाढ घडवून आणण्यासाठी शेतकऱ्यांना अल्प व मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी शेतकऱ्यांना जीवनावश्यक वस्तू पुरविण्यासाठी शेतकऱ्यांना शेती आवश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी व शेतकऱ्यांना आपल्या शेतीमधून उत्पादित केलेला शेतमाल योग्य दरानं बाजारपेठेमध्ये विक्री करून देण्यासाठी तर अशा विविध क्रिया पार पाडण्यासाठी अनेक लोकांनी स्वइच्छेनं एकत्र येऊन जी संस्था स्थापन केलेली असते त्या संस्थेला काय म्हटलं जातं, प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्था असं म्हटलं जातं.
म्हणजे ही संस्था काय करत असते, शेती व्यवसायाचा विकास घडवून आणत असते, शेती उत्पादनामध्ये वाढ घडवून आणत असते, शेतकऱ्यांना अल्प आणि मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा उपलब्ध करून देत असते, शेतकऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करत असते, शेतकऱ्यांना शेतीआवश्यक वस्तूंचा पुरवठा करत असते आणि शेतकऱ्यांना उत्पादित केलेला शेतमाल बाजारपेठेमध्ये योग्य दरानं विक्री करून देण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य पार पडत असते. तर अशा विविध क्रिया पार पाडण्यासाठी शेतकऱ्यांना किंवा लोकांनी संघटित होऊन स्थापन केलेली जी काही संस्था असते तर त्या संस्थेला काय म्हटलं जातं, प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्था असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीनं या प्राथमिक पतपुरवठा करणाऱ्या जे काही सहकारी संस्था आहेत तर त्या सहकारी संस्थांच्या अशा वेगळ्या प्रकारच्या जे काही व्याख्या आहेत तर त्या व्याख्या सहकार तज्ज्ञानं केलेल्या आहेत. तर यानंतर या जे काही प्राथमिक पतपुरवठा करणाऱ्या संस्था आहेत तर या सहकारी संस्थांची वेगळ्या प्रकारची जी काही वैशिष्ट्ये आहेत तर ती वैशिष्ट्ये सहकार तज्ज्ञानं सांगितलेली आहेत. तर अनेक वेळा किंवा या अगोदर आपण जे काही पहिलं प्रकरण पाहिलेलं आहे सहकाराचा अर्थ आणि सहकाराची वैशिष्ट्ये, तर त्यामध्ये जवळजवळ ही सर्व वैशिष्ट्ये आपण अभ्यासलेली आहेत. मग सहकार तज्ज्ञानं ही जी काही प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्था आहेत तर त्या सहकारी संस्थांची कुठल्या प्रकारची वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. तर पहिलं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे खुले व ऐच्छिक सभासदत्व. तर सहकारी संस्थांचं सभासत्व खुले व ऐच्छिक असतं हे सहकाराचं एक तत्वही आपण पाहिलेलं आहे. सहकाराचं ते एक वैशिष्ट्य सुद्धा आहे आणि सहकाराचं ते एक तत्व सुद्धा आहे. तर या प्राथमिक पतपुरवठा करणाऱ्या जे काही संस्था आहेत तर त्या संस्थांचं खुले व ऐच्छिक सभासत्व हे एक वैशिष्ट्य सहकार तज्ज्ञांना निश्चित केलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे की या ज्या काही प्राथमिक पतपुरवठा करणाऱ्या संस्था आहेत तर या संस्था काय करत असतात तर आपल्या सभासदांना माफक व्याजदरानं कर्ज पुरवठा किंवा अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी स्थापन झालेले असतात. मग ज्या ज्या लोकांसमोर आर्थिक प्रश्न आहेत तर ते लोक काय करत असतात, या प्राथमिक पतपुरवठा करणाऱ्या जे काही संस्था आहेत तर त्या संस्थांचं सभासत्व प्राप्त करत असतात. मग सभासत्व कोणाला दिलं जात असतं, शेतकऱ्यांना सभासत्व दिलं जात असतं, शेतमजुरांना सभासत्व दिलं जात असतं, लहान लहान जे काही व्यावसायिक आहेत तर त्या व्यावसायिकांना सभासत्व दिलं जात असतं, वेगळ्या प्रकारचे जे काही कारागीर आहेत तर त्या कारागिरांना सभासत्व दिलं जात असतं, लघु आणि कुटीर उद्योजक जे आहेत तर त्यांनाही या पतपुरवठा करणाऱ्या जे काही संस्था आहेत तर त्या संस्थांचं सभासत्व दिलं जात असतं. मग या ज्या काही पतपुरवठा करणाऱ्या संस्था तर या संस्थांचं सभासत्व कसं असतं, खुलं व ऐच्छिक असतं. परंतु कोणासाठी खुलं असतं तर सहकार कायद्यानुसार आणि संस्थेच्या पोटनियमानुसार ज्या ज्या व्यक्ती सहकारी संस्थेचं सभासत्व मिळवण्यासाठी पात्र असतात तर अशा पात्र व्यक्तींसाठी या सहकारी संस्थांचं सभासत्व खुलं असतं. मग सभासत्वाच्या अटी आपण पाहिलेल्या आहेत की सभासत्व मिळू इच्छिणारी व्यक्ती ही कशी असणं आवश्यक आहे, सज्ञान असणं आवश्यक आहे, ती संस्थेच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी असणं आवश्यक आहे, ती व्यक्ती वेडी नसावी, ती व्यक्ती दिवाळखोर नसावी. तर अशा अटींमध्ये बसणारे जे व्यक्ती आहेत तर त्या व्यक्तींसाठी काय असतं, सहकारी संस्थांचं जे काही सभासत्व आहे तर ते सभासत्व खुलं असतं. तर या जे काही प्राथमिक पतपुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था आहेत तर या सहकारी संस्थांचं सभासत्व सुद्धा अशा पात्र व्यक्तींसाठी काय असतं तर खुलं असतं. आणि ऐच्छिक कशा प्रकारे असतं की या ज्या काही प्राथमिक पतपुरवठा करणाऱ्या संस्था आहेत तर या संस्थांचं सभासत्व मिळवलंच पाहिजे असं कुठल्याही प्रकारचं बंधन कायद्यानं कोणावरही लादलं जात नाही. त्यानंतर या जे काही प्राथमिक पतपुरवठा करणाऱ्या संस्था आहेत तर या संस्थांचं मिळवलेलं जे काही सभासत्व आहे तर ते सभासत्व सभासदांना कायम ठेवलंच पाहिजे असं कुठल्याही प्रकारचं बंधन कायद्यानं या सभासदांवर लादलं जात नाही. आणि मिळवलेलं जे काही सभासत्व आहे तर ते सभासत्व रद्द केलं पाहिजे किंवा करून घेतलं पाहिजे अशा प्रकारचं बंधन सुद्धा किंवा अशा प्रकारची सक्ती किंवा बळजबरी सुद्धा सभासदांना कधी केली जात नाही. म्हणजे सभासत्व मिळवणं, सभासत्व कायम ठेवणं आणि सभासत्व रद्द करून घेणं हे पूर्णतः त्या व्यक्तीच्या किंवा सभासदाच्या इच्छेवर अवलंबून असतं. आणि म्हणूनच या प्राथमिक पतपुरवठा करणारे जे काही संस्था आहेत तर त्या संस्थांचं पहिलं वैशिष्ट्य सहकार तज्ज्ञांना असं सांगितलेलं आहे की या ज्या काही संस्था आहेत तर या संस्थांचं सभासदत्व कसं असतं, खुलं व ऐच्छिक असतं. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे संस्थेचा उद्देश. तर या प्राथमिक पतपुरवठा करणाऱ्या जे काही संस्था तर या संस्थांचा मुख्य उद्देश काय असतो तर आपल्या सभासदांना माफक व्याजदरानं कर्ज पुरवठा उपलब्ध करून देणं हे पहिलं महत्वाचं उद्दिष्ट किंवा उद्देश असतो. दुसरं उद्दिष्ट काय असतं या संस्थांचं, आपले जे काही सभासद आहेत तर त्या सभासदांची खाजगी सावकाराच्या तावडीतून सुटका करणं तर हे दुसरं उद्दिष्ट असतं. तेव्हा या जे काही प्राथमिक पतपुरवठा करणाऱ्या संस्था आहेत तर या संस्था कोणत्या उद्देशानं
प्रेरित होऊन आपलं कार्य पार पडत असतात. तर आपले जे काही सभासद आहेत तर हे सभासद आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, खाजगी सावकार त्यांची आर्थिक पिळवणूक करतात, लुटवणूक करतात, तेव्हा या दुर्बल घटकांची काय करायची, खाजगी सावकाराच्या तावडीतून सुटका करायची. आणि म्हणून या प्राथमिक पतपुरवठा करणाऱ्या जे काही संस्था आहेत तर त्या संस्थांचं मुख्य उद्दिष्ट काय असतं, तर आपल्या सभासदांना माफक व्याजदरानं कर्ज पुरवठा किंवा अर्थसहाय्य उपलब्ध करून देणं आणि त्यांची खाजगी सावकाराच्या तावडीतून सुटका करणं. तर हे या प्राथमिक पतपुरवठा करणाऱ्या ज्या सहकारी संस्था आहेत तर त्या संस्थांचं एक वैशिष्ट्य असतं. त्यानंतर या संस्थेचं कार्यक्षेत्र, तर आपण पाहिलं की ज्यावेळेस संस्थेची नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी केली जात असते त्यावेळेस नोंदणी करतानाच आपल्या संस्थेचं कार्यक्षेत्र कितपत राहील हे नोंदणी अर्जामध्येच नमूद करावं लागत असतं. म्हणजे एका गावापुरतं मर्यादित राहील का, एका खेड्यापुरतं मर्यादित राहील का, एका गावगटापुरतं मर्यादित राहील. गावातील लोकसंख्या जर पुरेशी असेल, जास्त असेल तर त्या गावामध्ये एक स्वतंत्र पतसंस्था स्थापन केली जात असते. जर गावातील लोकसंख्या चांगली असेल तर त्या गावामध्ये अनेक वेळा 2-3 सुद्धा पतपुरवठा करणारे जे काही संस्था आहेत तर त्या संस्था स्थापन केल्या जात असतात. त्यानंतर या जे काही संस्था आहेत तर या संस्थांचं जे काही कार्यक्षेत्र आहे तर ते कार्यक्षेत्र काही वेळा एका खेड्यापुरतं मर्यादित असतं. एका खेड्यामधली जी काही लोकसंख्या आहे तर ती लोकसंख्या जर संस्थेला पुरेशी सभासद संख्या उपलब्ध करून देणं इतपत असेल तर त्या खेड्यामध्ये सुद्धा काय केली जात असते, ही जी काही पतपुरवठा करणारी संस्था आहे तर ती संस्था स्थापन केली जात असते. तर काही संस्थांचं कार्यक्षेत्र म्हणजे या प्राथमिक पतपुरवठा करणारे जे काही संस्था आहेत तर त्या संस्थांचं जे काही कार्यक्षेत्र आहे तर ते कार्यक्षेत्र कितपत असतं, एका गावगटापुरतं मर्यादित असतं. म्हणजे गावातील लोकसंख्या जर अति अल्प असेल, मर्यादित असेल, समजा 150 लोकसंख्या प्रत्येक गावात असेल, मग शेजारची जी काही 2-3 गावं आहेत, 2 ते 3 किलोमीटर अंतरावरली जी काही गावं आहेत तर त्या गावांचं काय केलं जात असतो, एक गावगट तयार केला जात असतो. आणि तो गावगट तयार केल्यानंतर त्या गावगटासाठी एक प्राथमिक पतपुरवठा करणारी सहकारी संस्था स्थापन केली जात असते. आणि मग त्या गावगटामधले जे काही लोक आहेत, पात्र व्यक्ती आहेत तर त्या व्यक्तींना काय करता येत असतं, तर या जे काही प्राथमिक पतपुरवठा करणारी संस्था आहेत तर त्या संस्थांचं सभासदत्व मिळवता येत असतं. म्हणजेच या जे काही प्राथमिक पतपुरवठा करणारी संस्था आहे तर या संस्थांचं कार्यक्षेत्र कितपत असू शकतं किंवा असतं, तर एका गावापुरतं मर्यादित असतं किंवा एका खेड्यापुरतं मर्यादित असतं किंवा एका गावगटापुरतं मर्यादित असतं. तर यापेक्षा मोठं कार्यक्षेत्र या प्राथमिक पतपुरवठा करणारे जे काही संस्था आहेत तर त्या संस्थांचं नसतं. त्यामुळं कार्यक्षेत्र हे मर्यादित असतं. तेव्हा मर्यादित कार्यक्षेत्र हे या प्राथमिक पतपुरवठा करणारे जे काही संस्था आहेत तर त्या संस्थांचं एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर मर्यादित भांडवल, आपण आत्ताच पाहिलं की या संस्थांचं जे काही कार्यक्षेत्र आहे तर ते कार्यक्षेत्र कितपत असतं, एका गावापुरतं मर्यादित असतं किंवा एका खेड्यापुरतं असतं किंवा एका गावगटापुरतं मर्यादित असतं. मग कार्यक्षेत्रावरच मर्यादा टाकलेली आहे किंवा मर्यादा घातलेली आहे. आणि कार्यक्षेत्रावर मर्यादा घातलेली असल्यामुळं काय होत असतं की आपोआप या संस्थेची जी काही सभासद संख्या आहे तर त्या सभासद संख्येवर सुद्धा काय होत असतं, मर्यादा पडत असते. मग सभासदांच्या संख्येवर मर्यादा पडली की आपोआप त्या संस्थेकडं जमा होणार किंवा उपलब्ध होणार जे काही भांडवल आहे किंवा गोळा होणार जे काही भांडवल आहे तर त्या भांडवलावर मर्यादा पडत असते. म्हणजेच या प्राथमिक पतपुरवठा करणारी जे काही संस्था आहे तर या संस्थांकडे उपलब्ध असणारं जे काही भांडवल आहे तर हे भांडवल कसं असतं, तर मर्यादित असतं. कारण कार्यक्षेत्र मर्यादित आहे, कार्यक्षेत्रावर मर्यादा पडली की आपोआप सभासदांची संख्या मर्यादित राहत असते. आणि सभासदांची संख्या मर्यादित राहिली की जमा होणार जे काही भांडवल आहे तर त्या भांडवलाचं जे काही प्रमाण आहे तर ते प्रमाण सुद्धा मर्यादित राहत असतं. आणि त्यामुळं या संस्थेकडे उपलब्ध होणार जे काही भांडवल आहे तर त्या भांडवलावर मर्यादा पडत असल्यामुळं ती संस्था आपल्या सभासदांना त्यांच्या मागणीनुसार कर्ज पुरवठा किंवा अर्थसहाय्य उपलब्ध करून देऊ शकत नाही. त्यामुळं मर्यादित भांडवल या प्राथमिक पतपुरवठा करणारे जे काही संस्था आहे तर त्या संस्थांचं काय आहे, एक वैशिष्ट्य आहे. कारण या प्राथमिक पतपुरवठा करणारे जे काही संस्था आहेत तर या संस्था सुद्धा काय करत असतात, तर भांडवल उभारणीची जी काही वेगवेगळी साधनं आहेत तर त्या साधनांचा अवलंब करून भांडवलाची उभारणी करत असतात. तर मग त्यामध्ये भाग भांडवल म्हणजे भागांची विक्री करून भांडवल उभारत असतात, प्रवेश पिशवी करून भांडवलाची उभारणी करत असतात, राखीव निधी उभारून भांडवलाची उभारणी करत असतात, सभासदांच्या ठेवी इश्यू करून भांडवलाची उभारणी करत असतात. आणि वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून
कर्ज घेऊन काय करत असतात तर भांडवलाची उभारणी करत असतात. तर अशा पद्धतीनं म्हणजे वेगवेगळ्या वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन किंवा अर्थपुरवठा करणाऱ्या ज्या संस्था आहेत तर त्या संस्थांकडून कर्ज घेऊन या प्राथमिक पतपुरवठा करणाऱ्या जे काही संस्था आहेत तर त्या संस्था भांडवलाची उभारणी करत असतात. तर अशा पद्धतीनं या संस्थांकडे जमा होणाऱ्या भांडवलाचं जे काही प्रमाण आहे तर ते प्रमाण कसं असतं मर्यादित असतं. त्यामुळं मर्यादित भांडवल या प्राथमिक पतपुरवठा करणाऱ्या जे काही संस्था आहेत तर त्या संस्थांचं एक वैशिष्ट्य सहकार तज्ज्ञानं सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे की कृषी उत्पादन साधनांसाठी कर्ज पुरवठा. बघा शेतकऱ्यांना आपल्या शेतीमधून प्रचंड शेती उत्पादन मिळवायचं असेल तर काय करणं आवश्यक असतं आधुनिक पद्धतीनं शेती कसवणं शेती पिकवणं आवश्यक असतं महत्त्वाचं असतं. मग आधुनिक पद्धतीनं शेती कसवायची म्हणजे काय तर शेतीमध्ये आधुनिक बी बियाणांचा वापर करायचा रासायनिक खतांचा वापर करायचा कीटकनाशकांचा वापर करायचा आणि विज्ञानानं तयार केलेली जी अवजारं आहे तर त्या अवजाराच्या साह्यानं शेतीची मशागत करायची आणि प्रचंड अशा प्रकारचं जे काही शेती उत्पादन आहे तर ते शेती उत्पादन मिळवायचं. परंतु हे सर्व करण्यासाठी कशाची आवश्यकता असते निधीची आवश्यकता असते भांडवलाची आवश्यकता असते पैशाची आवश्यकता असते आणि शेतकऱ्यांकडे तर भांडवल नसतं शेतकऱ्यांकडे पैसा उपलब्ध नसतो आणि त्यामुळं आपण पाहिलं की शेतकऱ्यांना काय करावं लागतं तर परंपरागत पद्धतीनं शेती कसवावी लागत असते पिकवावी लागत असते म्हणजे घरचीच बियाणं वापरावी लागतात रासायनिक खतांचा पुरेशा प्रमाणात वापर करता येत नाही कीटकनाशके तितकेशी वापरता येत नाहीत आणि लाकडी अवजाराच्या साह्यानं बैलांच्या साह्यानं काय केली जात असते शेतीची मशागत केली जात असते. ट्रॅक्टरसारखं साधन खरेदी करून या शेतकऱ्यांना आपली शेती आधुनिक पद्धतीनं कसविता येत नाही किंवा तिची मशागत करता येत नाही. तेव्हा या जे काही पतपुरवठा करणारे संस्था आहेत तर या संस्था काय करत असतात आपले जे काही सभासद शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीनं शेती कसून प्रचंड शेती उत्पादन मिळवता यावं यासाठी ज्या ज्या शेती आवश्यक वस्तूंची आवश्यकता असते तर त्या वस्तू खरेदी करण्यासाठी या पतपुरवठा करणारे जे काही संस्था आहेत तर त्या संस्था काय करत असतात तर शेतकऱ्यांना कर्जपुरवठा किंवा अर्थसहाय्य उपलब्ध करून देत असतात. म्हणजे अल्पकालीन कर्ज देत असतात मध्यमकालीन कर्ज देत असतात आधुनिक बियाणं रासायनिक खतं कीटकनाशकं वेगळ्या प्रकारचे अवजारे त्यानंतर इंधन खरेदी करण्यासाठी पशुखाद्य खरेदी करण्यासाठी मजुरांची मजुरी देण्यासाठी वीज बिल भरण्यासाठी अशा विविध कारणासाठी या जे काही प्राथमिक पतपुरवठा करणारी संस्था आहेत तर त्या संस्था आपले जे काही सभासद शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा किंवा अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य पार पाडत असतात. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे जिल्हा मध्यवर्ती बँकांशी संलग्न. तर ह्या जे काही प्राथमिक पतपुरवठा करणारी संस्था आहेत तर या संस्था कुणाच्या सभासद असतात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभासद असतात. म्हणजे प्राथमिक पतपुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था काय अनेक व्यक्तींना एकत्र येऊन किंवा संघटित होऊन स्थापन केलेल्या असतात. मग या सर्व प्राथमिक सहकारी संस्था संघटित होऊन किंवा एकत्र येऊन काय करत असतात तर जिल्हा स्तरावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना करत असतात. म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या या प्राथमिक सहकारी पतपुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था काय असतात सभासद असतात. म्हणजेच या प्राथमिक सहकारी संस्था पतपुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कोणाशी संलग्न असतात तर या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संलग्न असतात. तेव्हा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संलग्न हे या प्राथमिक पतपुरवठा करणाऱ्या जे काही सहकारी संस्था आहेत तर त्या संस्थांचे एक वैशिष्ट्य सहकार तज्ज्ञानं सांगितलेलं आहे. त्यानंतर तारणावर कर्ज पुरवठा. तर आपण पाहिलं की एक व्याख्याच पाहिलेली आहे सभासदाकडे उपलब्ध असणारी जी काही संपत्ती आहे किंवा त्याची आर्थिक स्थिती आहे तर याचा कुठल्याही प्रकारचा आधार न घेता जे काही तारण त्याच्याकडे उपलब्ध असेल तर ते तारण स्वीकारून त्याच्याशी बँकिंग व्यवहार करणारी जी संस्था असते तर त्या संस्थेला काय म्हटलं जातं प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्था असं म्हटलं जातं. काय व्याख्या पाहिलेली आपण संपत्तीचा व आर्थिक स्थितीचा आधार न घेता आपल्या सभासदाकडे जे काही तारण उपलब्ध असेल तर ते तारण स्वीकारून त्याच्याशी बँकिंग व्यवहार करणारी जी संस्था असते तर त्या संस्थेलाच काय म्हटलं जातं प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्था असं म्हटलं जातं. मग सभासदाकडे जे काही जमीन उपलब्ध असेल किंवा घर उपलब्ध असेल किंवा सोन्या चांदीची दागिने उपलब्ध असतील तर त्या वस्तू ही संस्था काय करत असते तारण म्हणून स्वीकारत असते. तारण एवढंच पाहिजे तेवढंच पाहिजे असं कुठल्याही प्रकारचं बंधन या संस्था लादत नाही.
जे काही उपलब्ध तारण असेल तर ते तारण स्वीकारलं जात असतं आणि त्या तारणाच्या आधारे आपल्या सभासद शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा किंवा अर्थसहाय्य उपलब्ध करून देत असते. म्हणजे तारणावर कर्ज पुरवठा हे या प्राथमिक पतपुरवठा करणाऱ्या ज्या संस्था आहेत तर त्या संस्थांचं एक वैशिष्ट्य सहकार तज्ज्ञांना सांगितलेलं आहे. म्हणजे या ज्या काही प्राथमिक पतपुरवठा करणाऱ्या संस्था आहेत तर या संस्था प्रामुख्यानं काय तारण स्वीकारत असतात तर शेतकऱ्यांना आपल्या शेतीमधून घेतलेलं जे काही उत्पादन आहे किंवा पीक आहे तर ते पीक काय करत असतात तर तारण म्हणून स्वीकारत असतात. आपण पाहतो की या पतपुरवठा करणाऱ्या जे काही संस्था आहेत किंवा सहकार बँका आहेत तर त्या बँका काय करत असतात शेतकऱ्यांना आपल्या शेतीमधून ऊसाचं उत्पादन घेण्यासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देत असतात. इतर वेगळ्या प्रकारची शेती उत्पादनं घेण्यासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देत असतात. मग ज्यावेळेस हे पीक कर्ज घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिलं जात असतं त्यावेळेस या पतसंस्था काय करत असतात तर त्यांना आपल्या शेतीमध्ये जे काही पीक घेतलेलं आहे किंवा घेणार आहे तर ते पीक काय करत असतात तर तारण म्हणून स्वीकारत असतात आणि त्या तारणावर काय करत असतात तर शेतकऱ्याला पीक कर्ज जे आहे तर ते कर्ज उपलब्ध करून देत असतात. म्हणून तारणावर कर्ज पुरवठा हे सुद्धा या प्राथमिक पतपुरवठा करणाऱ्या ज्या संस्था आहेत तर त्या संस्थांचे एक वैशिष्ट्य सहकार तज्ज्ञांना सांगितलेलं आहे. त्यानंतर शेवटचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे मर्यादित कर्ज पुरवठा. आपण या अगोदर पाहिलंय की या प्राथमिक पतपुरवठा करणारे जे काही संस्था तर या संस्थांचं जे काही कार्यक्षेत्र आहे तर ते कार्यक्षेत्र कसं असतं सीमित असतं मर्यादित असतं. एका गावापुरतं किंवा खेड्यापुरतं किंवा गावगटापुरतं मर्यादित असतं. कार्यक्षेत्र मर्यादित असल्यामुळं त्या संस्थेची जी काही सभासद संख्या आहे तर त्या सभासद संख्येवर सुद्धा काय पडत असते मर्यादा पडत असते. सभासद संख्येवर मर्यादा पडल्यामुळं त्या संस्थेकडे उपलब्ध होणारं जे काही भांडवलाचं प्रमाण आहे तर त्या प्रमाणावर सुद्धा काय होत असते मर्यादा पडत असते. मग भांडवलच जर मर्यादित असेल तर ही जी काही प्राथमिक पतपुरवठा करणारी संस्था आहे तर ती संस्था आपल्या सभासदांना त्याच्या मागणीनुसार किंवा मोठ्या प्रमाणावर कर्ज पुरवठा किंवा अर्थसहाय्य उपलब्ध करून देऊ शकत नाही. म्हणजे कर्ज व्यवहारावर सुद्धा काय पडत असतात मर्यादा पडत असतात. म्हणून मर्यादित कर्ज पुरवठा हे सुद्धा या प्राथमिक पतपुरवठा करणाऱ्या ज्या संस्था आहेत तर त्या संस्थांचं एक वैशिष्ट्य सहकार तज्ज्ञांना सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीनं या ज्या काही पतपुरवठा करणाऱ्या संस्था आहेत तर त्या संस्थांची अशी वेगळ्या प्रकारची जी काही वैशिष्ट्ये आहेत तर ती वैशिष्ट्ये सहकार तज्ज्ञांनी सांगितलेली आहेत.